तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे वेडिंग कार्ड. आय नो भरपूर दिवस झाले मी तुम्हाला काही दिलंच नव्हतं. तर आज आपण परत आलो आहे आणि आज आपण करणार आहोत वेडिंग कार्ड डिझाईन म्हणजेच लग्नपत्रिका डिझाईन. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे. पासवर्ड 2 स्टेपनी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ वॉच करावी लागणार आहे. आणि पेड फाईलची सुद्धा सुविधा आपण ठेवलेली आहे. म्हणजे विदाऊट पासवर्ड तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. जस्ट तुम्हाला स्मॉल अमाऊंट पे करायची आणि तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर फर्स्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करून घ्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 2 लिंक दिसतील. फर्स्ट असणार आहे पेडवाली आणि सेकंड असणार आहे फ्री डाउनलोडवाली. ओके, तर तुम्ही फ्री डाउनलोडवर क्लिक केलं तर तुम्हाला असं इथे दिसणार आहे. असं थोडं वेट करायला आहे तुम्हाला. इथे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि मग तुम्हाला जे काही डाउनलोड करायचे तुम्ही इथे डाउनलोडवर क्लिक करू शकता. आता डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे असं ही वेबसाईट येणार. मग याच्यानंतर मग तुम्हाला इथे जनरेट डाउनलोड लिंकवर क्लिक करायचे आणि मग डाउनलोड करून घ्यायचे. सिंपल प्रोसेस आहे एकदम. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फाईल बाय करायची असेल म्हणजे बिना पासवर्डची फाईल बाय करायची असेल तर तुम्हाला इथे फर्स्ट लिंकवर क्लिक करायचे. इथे लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे अमाऊंट जे येईल ती अमाऊंट तुम्हाला इथे पे करायची. ओके, हे फर्स्ट तुम्ही रीड करून घ्या. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पेवर क्लिक करायचे. आधी फर्स्ट इथे ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर तुमचा असेल तो इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर PSD फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे असा काही इंटरफेस दिसणार आहे. फर्स्ट इथे तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला दिसत असेल इथे कोड. आता हे कोड कशाचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर आणि हे खाली तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण. हे तुम्हाला इथे बॅकग्राऊंड दिसेल. त्याच्यानंतर इमेज दिसेल. इमेज पण तुम्ही डबल क्लिक करून चेंज करू शकता. डबल क्लिक करायचं. सो डबल क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला हा इमेज असा ओपन होईल आणि तुमचा इमेज असेल तो इथे ड्रॅग अँड ड्रॉप करा आणि मग याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. ठीक आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला नाव बदलायचे. आता इथे तुम्ही डबल क्लिक करून सुद्धा चेंज करू शकता. आणि मी इथे फोल्डरसुद्धा दिलेले आहेत नवरा नवरी. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही चेंज करायचे असतील ते तुम्ही इथे करू शकता. याच्यामध्ये सर्व चेंजेस करता येतील तुम्हाला. त्याच्यानंतर इथे डेट अँड टाईम हे जे आहे हे सुद्धा तुम्हाला इथे चेंज करता येईल. आता इथे हे तुम्हाला जस्ट मराठी फॉन्ट आहे इथे तुम्हाला टाईप करायचे बस झालं. मग इझी आहे, बाकी काही नाही एवढं याच्यात. आणि त्याच्यानंतर इथे समस्त परिवार आणि ठिकाण वगैरे आहे हे तुम्हाला इथे टाकायचे. आता इथे मी फर्स्ट मिडल लास्ट टाकलेलं आहे सॅम्पल आहे म्हणून. ओके, आता हा जो राहिला पार्ट आपला आता हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. यामध्ये कसं चेंज करायचं तुम्हाला. इथे हा याचा कोड वेगळं कोड आहे. AMS फॉन्ट टाईप वगैरे नाही आहे. ओके, सो हे तुम्हाला करण्यासाठी इथे काय करायचे आता कोड. आता मी तुम्हाला जो फर्स्ट सांगला तुम्हाला कोड जो यूज करायचे तो कोड. आता इथे कोड तुम्ही जर अनहाईड केलं तर तुम्हाला इथं दिसेल. आता Q आहे हा त साठी Q आणि ध साठी W ब साठी E असं हे तुम्हाला इथे दिसत असेल. हे तुम्हाला इथे टाईप केल्यानंतर मग असं इथे रिझल्ट मिळणार आहे. टीचा त, वायचा श, यूचा ग आहे, आयचा क्ष आहे. असा मोठा लिपी वगैरे छोटे वगैरे सगळं तुम्हाला इथे दिसणार आहे. हे कोड तुम्ही इथे टाईप करू शकता म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम राहणार नाही. आणि जरी तुम्ही माया फॉन्ट कन्व्हर्टर यूज केलं तरी तुम्हाला करता येईल. तुम्ही यूज करू शकता. बस बाकी याच्यात एवढं काहीच विशेष नाही आहे. जस्ट तुम्हाला चेंजेस करायचे आहेत आणि इमेज ड्रॅग अँड ड्रॉप करायचे एवढंच. तर आता तुम्हाला समजत असेल फोटोशॉपमध्ये कसं डिझाईन करायचे. आता आपण मोबाईलमध्ये PLP फाईल कशी डिझाईन करायची ते पाहू. त्याआधी तुम्हाला आपलंच पिक्सेल लॅब लागणार आहे. पिक्सेल लॅब X तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला आता नवीनच लेटेस्ट पिक्सेल लॅब मी तुम्हाला देणार आहे. थोडं वेट करा, मी नक्की तुम्हाला तो पिक्सेल लॅब देईल. पिक्सेल लॅब X ओपन केल्यानंतर मग तुम्हाला इथे असं काही इंटरफेस दिसणार आहे. आता याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे 3 डॉट्स दिसतात. या 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही open.plp फाईलवर सुद्धा क्लिक करू शकता. आणि इथे माय प्रोजेक्ट्स आहे. या माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केलं की इथे .plp म्हणून येते. याच्यावर सुद्धा क्लिक करू शकता. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला डाउनलोड्स किंवा तुम्ही जिथे एक्स्ट्रॅक्ट केलेलं असेल. आता जे पेड बाय करणार आहे त्यांना डाउनलोड्समध्ये दिसणार आणि जे फ्रीमध्ये करणार तुम्ही जिथे पण एक्स्ट्रॅक्ट करणार असाल तिथे तुम्हाला दिसेल. आता इथे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर मग इथे ओपन अँड ॲडवर क्लिक करून ॲड करून घ्यायचे. ओके, त्यानंतर असा इथे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तुम्हाला. आता हा नेम, आता हा तुम्हाला इथे चेंजेस करायचे असेल त्यासाठी तुम्हाला माया फॉन्ट कन्व्हर्टर लागेल. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आणि तुम्हाला कोडची सुद्धा इथे मी झिप फाईलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे कोडची जी लिस्ट असणार आहे मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेन. मग तुम्ही ते इथे चेंजेस करू शकता. आणि बाकीचे जे फॉन्ट आहे आम्ही पॉपिन्स वापरलेलं आहे. नॉर्मली तुम्हाला माहितीच असेल. हा तुम्ही डायरेक्ट चेंजेस करू शकता. इथे तुम्हाला काही टाकायचं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. मी एक इरेज करून दाखवतो आणि ओकेवर क्लिक करून दाखवतो. ठीक आहे, इथे दिसलं असं तुम्हाला मूव ठिकाण गायब झालेलं आहे. आता हा तुम्ही इथे असं
करू शकता. तुमच्या जे काही क्लायंटचं नाव वगैरे काय जे काय असे डिटेल्स ते तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर हा खाली येतोय सोमवार दिनांक वगैरे, हे तुम्ही सुद्धा इथे डेट वगैरे चेंज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय ॲडिशनल टाकायचं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता आरामात. त्याच्यानंतर हा इथे तुम्हाला व्यवस्थल आहे, इथे सुद्धा तुम्हाला पॉपिन्स फाउंडर्स मिळतो आणि इथे पण तुम्ही चेंजेस करू शकता. आणि निमंत्रक समजता आडनाव परिणाम इथे दिलेला आहे, इथेही तुम्ही चेंजेस करू शकता. हा फॉन्ट आहे खंड फॉन्ट. हा फॉन्ट तुम्हाला इझिली अवेलेबल होणार आहे आणि हा डायरेक्ट PLP तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे काहीच. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमचा पिक्सल लॅब व्हर्जन तुम्ही चेंज करून घ्या. आपला नवीनच पिक्सल लॅब व्हर्जन लवकर येणार आहे, तर तोही तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल लवकरच. याच्यानंतर तुम्हाला आता ते सेव्ह करायचे. आता 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करा आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून सेव्ह करून घ्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि पेड फाईल डाउनलोड वगैरे तुम्हाला जे काही करायचं असेल त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तर नक्कीच तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता.